जूनचे 18 दिवस गेले. विदर्भात बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा पत्ता नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. माझ्यासोबत कृषी तज्ज्ञ जावंदिया सर आहेत. सर काय सांगणार? निश्चितच दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झालेली आहे आणि ती गंभीर का होते आहे तर यंदा मान्सून लवकर आला 7 दिवस आधी आला. या सगळ्या प्रचाराने काय झालं की शेतकऱ्यांमध्ये फार मोठी एक समाधानाची बाब होती आणि त्यांना असं वाटलं की मृग नक्षत्रात सगळ्या आपल्या पेरण्या कापसाच्या होतील आणि मृग नक्षत्रात पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्याच्या आधी जर पेरल्या गेला कापूस तर उत्पादन चांगलं येतं. आता अशी परिस्थिती आहे की जितका आपल्याला उशीर होत जाईल तेवढं उत्पादन कमी येईल. कापसाचं काय आणि सोयाबीनचं काय. आणि पुढे धोका असा आहे की परतीच्या पावसामधनं नुकसान होण्याचा धोकासुद्धा नाकारता येत नाही. आणि म्हणून जर आपण असा ठोकताळा पाहिला तर मला असं वाटतं की जवळपास 1000 कोटी रुपयाचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो विदर्भातल्या, जर जूनच्या शेवटपर्यंत पेरणी झाली नाही तर हा सगळ्यात मोठा धोका आहे. दुसरं मला असं वाटतं की जर पाऊस सुरू झाला असं म्हणतात आता 25-26ला होईल आणि तो दडक्याचा पाऊस आला तर ज्यांनी धूळ पेरणी करून ठेवलेली आहे त्यांचं बी दबण्याचा धोका आहे. तर फार मोठं संकट आहे, याच्यात वाद नाही. आता कर्जमाफी करता बच्चू कडूंचं एवढं मोठं आंदोलन झालं. सरकारने समिती स्थापन करण्याची गोष्ट केली. कालच कुठेतरी एका शेतकरीने आत्महत्या केली, कर्ज परत करता येत नाही म्हणून मी पाहिलं. तो निराश झाला, काही झालं नाही म्हणून. आणि सरकार म्हणतं की आम्ही कर्ज माफ करणार आहोत, कोणी म्हणतं योग्य वेळी करणार आहोत. मला असं वाटतं जर तुम्ही माफ करणारच आहात तर बँकांना आत्तापासून हे सांगा ना की तुम्ही त्यांना नवीन कर्ज द्या यावर्षी खरीपाकरता. मला असं वाटतं की हे जरी केलं ना तर या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना फार मोठा प्राणवायू मिळेल. त्यांना सावकाराकडे जावं लागणार नाही आणि 5% 10%चं कर्ज घ्यावं लागणार नाही. तर ही फार मोठी मदत ठरेल अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये. आत्ता आपत्कालीन परिस्थिती आहे, दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असं म्हणता येईल आपल्याला आत्ता? प्रश्नच नाही आहे, कारण की तुम्ही पाऊस लवकर येणार म्हणून सांगितलं, तो लवकर तयार झाला. आणि हे आपल्या विदर्भातलं आहे की कोरडवाहू शेतकऱ्यांना मृगाच्या नक्षत्रात कापसाची पेरणी झाली तर त्यांना आशा असते. आता जर झाली नाही तर निश्चितच पुढे उशीर झाला तर उत्पादन कमी होणार, म्हणजेच आणीबाणी आहेच. आत्महत्या वाढण्याचा धोका आहे, भीती आहे. मी असं म्हणणार नाही की आत्महत्या वाढण्याचा धोका. माझ्या मते मी सुरुवातीपासून असं म्हणतो की आत्महत्या हे तर टिप ऑफ द आईसबर्ग आहे. शेतीमध्ये राहणाऱ्याच्या जीवनमानाला धोका, यात काही शंकाच नाही आहे. आणि दुसरीकडे आता बघा तुम्ही कोणत्याही शेतीमालाला MSP मिळत नाही आहे. माझ्या सगळ्या राजकीय पक्षांना प्रश्न आहे की MSP जर मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कर्ज परत कसं करावं याच्यावर एक सगळे मिळून बैठक घ्या ना. जसं महाराष्ट्र एकीकरण करता, महाराष्ट्राच्या एकीकरण समितीच्या माध्यमातून तुम्ही सगळे एकत्र येता बेळगावला, तसे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्या प्रश्नांनी एकत्र यावं. नागपूरला लागायला लागेल तर मी अरेंज करतो ती मीटिंग, सगळ्या पक्षांनी यावं ना. फार वाईट परिस्थिती आहे. हो, हे तुम्ही म्हणताय नुकसान झालेलं आहे. तुम्ही एक पत्र पण लिहिलं बेटी संदर्भात, काय मागणी होती? ते कसं आहे, माझं सुरुवातीपासूनचं मागणी अशी आहे की अमेरिकेतनं आपण BT तंत्रज्ञान आणलं. अमेरिकेत संकरित कापूस बियाणं नाही आहे, भारतातच संकरित कापूस बियाणं का? आणि ते शेतकऱ्यांना दरवर्षी विकत घ्यावं लागतं आहे. दरवर्षी त्याची किंमत वाढते आहे आणि त्याच्यामध्ये मिलावटीचा धोका वाढतो आहे. F2 बियाणं बाजारात शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात आहे. अनेकांना F2 बियाणं काय आहे हे माहीतच नाही आहे. जी आपण संकरित बियाण्याची थैली आणतो, ती बियाणं पेरतो, त्यातनं जो कापूस पिकवतो तो कमर्शियल कापूस झाला, तो बाजारात विकतो आपण. त्या कापसातनं जी सरकी काढल्या जाते आणि ती पेरली जाते तिला F2 म्हणतात. आमचे बापदादा असंच कापसातनं सरकी काढून 5 किलो पेरायचे. आता हे हाय डेन्सिटी प्लांटेशन, परवा शिवराज सिंग चौहानसुद्धा नागपूरला म्हणाले हाय डेन्सिटी प्लांटेशनमध्ये 3 पॅकेट किंवा 5 पॅकेट लावा म्हणतात, म्हणजे 3000-5000चं बी. माझं म्हणणं आहे की जर हाय डेन्सिटी प्लांटेशन करायचं तर अमेरिकेप्रमाणे आम्हाला सरळ वानात नवीन तंत्रज्ञान द्या. STBT द्या, BG2 द्या, BG1 द्या, पण ते सरळ वानात द्या. आम्ही आमच्या कापसातनं सरकी काढू, ती आम्ही 5 किलो पेरू आमच्या बापदाद्याप्रमाणे. आमचे 5000 रुपये वाचतील. मला असं वाटतं आहे की जर भारत सरकारचे कृषी मंत्री म्हणतात की किसानों की लागत कम करनी है, तो लागत कम करने के लिए
सरळ वाहनाचं बी हा सगळ्यात चांगला उपाय आहे. तुम्ही पत्र लिहिलं, कुणाला लिहिलं? मी शिवराज सिंग चौहानांनाही पत्र दिलं आहे, भेटून दिलं आहे नागपूरला, नागपूरच्या कार्यक्रमात आले होते तेव्हा. आणि देवेंद्र फडणवीसांनी माझ्या मागणीचं समर्थनही केलं, याचा मला आनंद आहे. खूप धन्यवाद. दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे असं म्हणतायत ज्येष्ठ कृषीतज्ञ विजय जावंदेजी. आणि खरंच आणीबाणीची परिस्थिती आहे, कारण की जूनचे 18 दिवस लोटले, विदर्भातल्या 90% जिल्ह्यांमध्ये पावसाचा पत्ता नाही. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.